स्पायनल डिकम्प्रेशन सर्जरी म्हणजे काय? स्पायनल डिकम्प्रेशन सर्जरीमध्ये एस्पेशली आपण स्पायनल स्टिनोसिसमध्ये जिथे आपल्या नसा एकदम कॉम्प्रोमाइज झालेल्या असतात, तर आपण तिथे एक प्रकारे त्या नसांना जागा करून देतो आणि जेही हाड वाढलेलं असतं किंवा डिस्क आपली सरकलेली असते ते आपण शेव ऑफ करतो आणि एक ब्रीदिंग स्पेस आपण त्या नसांना तिथे मिळवून देतो. या सर्जरीमध्ये रिस्क असते का? आपण स्पायनल कॉर्ड रिलेटेड सर्जरी करतोय, सो डेफिनेटली एक सर्टन लेवल ऑफ रिस्क आपल्याला घ्यावी लागते. परंतु ॲडव्हान्स मायक्रोस्कोप्स आणि नवीन तंत्रज्ञानामुळे आपण ह्या गोष्टी बऱ्यापैकी आता सेफली परफॉर्म करू शकतो आणि मेनली पूर्ण पॅरालायसिस वगैरे सहसा याच्यात होत नाही. फक्त जी नस आपण मोकळी करतो त्या नसच्या अलॉंग कधी-कधी आपल्याला टिंगलिंग, नमनेस किंवा ह्या गोष्टी येऊ शकतात. पोस्ट सर्जरी रिकव्हरी किती वेळ लागतो? स्पायनल डिकम्प्रेशन सर्जरी नंतर आपण थोडंसं फिजिओथेरपीकडे फोकस करतो. हातांचे, पायांचे आणि वॉकिंग वगैरे आपण प्रमोट करतो. 3 ते 4 आठवड्यात बऱ्यापैकी हे पेशंट्स 30 to 40 मिनिट्स चालू शकतात आणि त्यांचे दैनंदिन रुटीनचे काम हे करू शकतात.